हाय, नमस्कार. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. ही सुंदर सकाळ आहे माझ्या बाल्कनीमधून. वाव, आय एम जस्ट लिव्हिंग फॉर दिस व्ह्यू. लुक ॲट दिस सन. ओ माय गॉड. ओके, सो आज मी 1 ते 1.5 वर्षानंतर ब्लॉग करते आणि आजपेक्षा जास्त शुभ दिवस कुठला असेल, कारण आज आहे गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाचा दिवस. मी सकाळी लवकर उठून अंबरनाथला माझे इनलॉज राहतात, तिथे जायचं होतं मला, कारण रात्री ऑफिस होतं, त्यामुळे लेट झाल्यामुळे मी काही गेले नाही. तर सकाळी उठून मस्तपैकी रेडी म्हणजे तेच आपलं कॅज्युअल कपडे घालून निघाले. सकाळी सकाळी ड्राईव्ह करायची मजाच वेगळी. नो ट्रॅफिक, नथिंग, मस्त थंड हवा आणि छान प्रवास. सो मी इथे घरी पोचले तोपर्यंत जवळपास 8, 8:15 वाजले होते. त्यानंतर गेल्या मी सगळ्यात आधी काय काय आहे ते सगळं बघितलं. आणि हां, इथे मी आमचा माचा दाखवत आहे. OTT, काहीच नाही, एक कुर्ता आणि जीन्स फक्त घालून आले होते मी, आणि हा पडदा मध्ये. सो मी पटकन माझा OTT दाखवला आणि त्यानंतर मी रेडी व्हायला सुरुवात झाली, कारण पटकन गुढी उभारायची होती लवकर, कारण आकाशला पण जायचं होतं मीटिंगसाठी. सो मी पटकन रेडी झाले. तोपर्यंत आकाश बाकीचा आवरत होता. थोडं पाणी वगैरे टाकून गॅलरीमध्येच उभा करतो. आता सिटीमध्ये तर ऑफकोर्स गॅलरीमध्येच उभा करावं लागते. सगळं सामान काढून आणलं. त्यानंतर आम्ही गुढी बांधत होतो आणि माझ्यासोबत फार मुवमेंट झाला. इतक्या जोरात लिटरली माझ्या नाकाला दोरी त्याची तुटली आणि ती माझ्या नाकाला लागली ना. त्यानंतर आम्ही दोघांनी गुढी उभं केली, साडी वगैरे बांधली, त्याला आंब्याचे पानं, त्यानंतर कडुलिंबाचा पाला, परत त्यानंतर कलश घातला वरती, त्यानंतर गाठी वगैरे बांधल्या आणि आम्ही गुढी उभं केली. मी म्हटलं की साडी आधी घालत नाही, कारण साडी घालून एवढं सगळं काम करणं काही होणार नाही, ती साडी पण खराब होईल, कारण नुकतंच खाली पाणी टाकलं होतं. सो हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मी माझा पूर्ण मेकअप पण करून घेतला. दिस इज हाऊ आय लुक. आणि हा प्लीज रोल इग्नोर करा, कारण मी नुकतेच कर्टन बँग्स केलेत आणि ते सेट करावे लागतात. आणि अशा पद्धतीने मी एक सुंदर अशी येलो आणि पिंक बॉर्डर असलेली साडी घातली आणि महाराष्ट्रीयन लुक केला. टेल मी कशी दिसते आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो नंतर काठीला पाण्याने पुसून वगैरे तर आधीच घेतलं होतं, पण त्यानंतर लावताना पण थोडंसं पाणी लावलं. आणि प्लीज इग्नोर माय व्हॉईस, कारण माझा घसा बसला. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहिलं, त्याला हळदी कुंकू लावलं. त्यानंतर ही गंधगोळी, परत आंब्याच्या पानामध्ये, कारण खव्याचं पान विसरलं होतं, सो आंब्याच्या पानामध्ये मी ठेवली सुपारी वगैरे. त्यानंतर मी भस्म लावलं. नंतर कळसाला हळदी कुंकू वगैरे, हळदी कुंकू नाही, कुंकू फक्त ओढलं. आणि मी ॲक्च्युली स्वास्तिक बनवायचे विसरले. त्यानंतर दिवा वगैरे लावून मस्तपैकी पूजा केली. पूजा वगैरे झाली आणि नमस्कार केला. नवीन वर्षासाठी, नवीन वर्ष हे चांगलं जावं अशी प्रार्थना केली. आणि त्यानंतर नारळ वगैरे फोडून त्याचा प्रसाद दाखवला, नैवेद्य वगैरे दाखवला आणि जेवण घेतलं. सो ही आहे आमची गुढी. कशी वाटली? मस्त. यावेळेसची गुढीची साडी पण अगदी सुंदर होती. त्यानंतर आम्ही मूवी पाहण्यासाठी गेलो, कारण धुरंधर 2 बघायचं होता. मला बोलत चीज बोलत Your order, madam. थँक्यू सर. Full preparation for Dhurandhar. एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मला तर खूप आवडली. 4 तास कसे गेले कळालेच नाही. तर घरी आल्यानंतर गुढी उतरवायची होती, त्यामुळे पुन्हा एकदा त्याची पूजा केली. थोडीशी काठी हलवून ठेवली, कारण आकाश नंतर काठी वगैरे काढून गुढी उतरवून ठेवेल. सो मी इथे पूजा करून त्यानंतर आम्हाला लगेच निघायचं होतं, कारण उद्या ऑफिस होतं. सो आम्हाला जाणं गरजेचं होतं. जेवण वगैरे केलं आणि घरी निघालो आम्ही. ट्रॅफिक पण जास्त भेटली नाही, कारण थोडंसं लवकरच निघालो होतो. आल्यानंतर फार काही मला भूक नव्हती, सो मी फक्त एक वॉटरमेलन खाल्लं. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. गुड नाईट. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.